मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जैन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस केसरी हे पर्वतींचं मैदान मित्रांनो सुरू आहे आणि या मैदानामध्ये सेमीफायनल 3मध्ये जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, भावाभावातच लढत झाली म्हणावं लागेल. लक्ष्मणराव आणि बाकासूर यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. याच्यामध्ये लक्ष्मणरावनं विजय मित्रांनो प्राप्त केला आहे. त्याची स्वतः मुलाखत आपण पाहणार आहोत. हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आज देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पार पडते आणि आज तुम्हाला लक्ष्मणरावनी आज फायनलला गुलाल दिलाय. काय सांगाल आजचा आनंद? आनंद इतका आहे की गगनात मावून झाला, इतका आनंद आहे. कारण की 1 वर्ष झालं गुलाला आत्ता चालू झाला बैलाला आणि मोठ्या मैदानात 1-1.5 वर्षानंतर आज राहिलो. गेल्या वेळेस ह्याच मैदानात मार खाऊन गेलो, बैल आजारी पडला. परत 9 महिन्यात गुलाल मिळाला आणि 2 वेळा राहिलो. आज तिसरी बारी, एका महिन्यात तिसऱ्यांदा. बघायला गेलं तर लक्ष्मणरावचा फार मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि तसं बघायला गेलं तर लक्ष्मणरावनं कधी तुम्हाला नाराज केलं नव्हतं. बैलांना कधीच नाराज केलं नाही आम्हाला, कधी म्हणजे कधीच. फक्त आमचा बैल आम्हाला वाटते असं कधीच कमी पळायला. नियोजन आधी एक गाडी पळालेली विसापूरच्या मैदानात, तिथं 4 नंबर, विहापूरच्या तिथं 4 नंबर केलता. मग तिथंच नियोजन झालं की ही गाडी चांगली पाहिजे म्हणून आपण पुढचं मैदान करू, 1 तारखेला तिथं पळवू. नियोजन झालं. दादा जसं म्हणाले तसं 1 वर्षाची प्रतीक्षा होती मोठ्या मैदानात, गुलाल नव्हत्या. काय चाललेलं मनामध्ये त्या या काळात? मनामध्ये काय नाही, फक्त बैल जरा पायानं सगळ्याला माहीत आहे पायाला लागल्यामुळं संघर्षात होता. रोज बैलाला तालीम द्यायचो, दवाखाना केला, सगळं करून आत्ता व्यवस्थित झाला बैल. आणि आत्ता बैल उन्हाळा चालू झाला, बैल चालू झाला. कुठेतरी संघर्षाचा काळ चालू असतो, त्या संघर्षातनं पुन्हा एकदा जिद्द मनात निर्माण होते आणि आज ते लक्ष्मणरावने करून दाखवलं. कसं वाटलं आजचं सेमी? आजचा सेमी तर इतका कुणालाच वाटत नव्हतं. गटाला सामना झाला आमच्या गाडीचं, कुणाला म्हणजे आमच्यातले पण नेहमी वाटत नव्हतं की आमची गाडी सेमीला आहेत. फक्त आम्हा दोघा तिघाला माहीत होतं काय करणार बैल. आणि बैलाची उराव गाडी आज पत्र इतिहास आहे. बैल गाडी उरावली गाडी कधी सगळं देत नाही. आता आपण जर बघायला गेलं तर लक्ष्मणरावच्या सीमेमध्ये रायफल 81 गज होती, बकासूर होता. तर बघायला गेलं तर बकासूर आणि लक्ष्मणराव ही भाऊभावाचा साज म्हटला जातो. बऱ्याच वेळा त्या दोघांनी बरेच पराक्रम गाजवलेत. काय सांगाल? तो बैल देवाचा त्यामध्ये सेमीत पावलो, त्याच्या आशीर्वादानं आम्ही राहिलो. त्या संघ पण आम्ही पळलो. आता दुसऱ्यांदा आमचा आणि त्याचा सेमी आला. मागे एकदा आलता तेव्हा पण आमचा विजय झाला. तो काय तो बैल आहे, त्याचं काय उद्या कधी 1 नंबर उद्या पण करू शकतो. त्या बैलाला आम्ही काय देवाला काय म्हणणार, देवामुळे तर आम्ही राहिलो ना. राजू दादांचं फोन वगैरे झालं? हो झाला. काका दुकानाकडे आहे. काका काय म्हणाले? काकांना अभिनंदन केलं सगळ्या टीमचं. काका म्हणजे पुढे वाचलं शुभेच्छा. काका दिसत नाही बरेच दिवस मैदानामध्ये, काका फार कमी असते. ना काका इलेक्शनला उभं राहिलेलं, 25 सदस्य झाले आणि आता दुकानात असते ना ती. आता 2 महिने झालं ते दुकान सोडून इकडे आले, त्यामुळे आता ते सगळे दुकानाकडे गेलेत ना. तर बघायला गेलं तर लक्ष्मणरावचा संघर्ष एवढा मोठा, म्हणजे एवढे वाईट काळामधून तो आलाय. कशा पद्धतीचे दिवस गेले, म्हणजे पायऱ्यासाठी किती अडचण आल्या, किती स्ट्रगल करावं लागलं? गेलं ही 1 महिना सोडला, त्या मागल्या महिन्यात प्रत्येक गटाला मार खाऊन रोज मैदानाला बैल आहे. गटाला मार खायला आणि बांधावं बसायचं, दुसऱ्या सीम बघायला घातला जायचं. एकही पायरा मिळाला नाही. असं चांगलं सगळ्यांच्या हातापाया पडून पैरे करत काय जण म्हणले की तुम्ही संपला, तुम्ही मैदानात येत जाऊ नका, तुम्ही घरी बसा. त्यांना आज दाखवलं बैल काय आणि विशेष म्हणजे तुम्ही एक संयम बाळगा, म्हणजे या क्षेत्रात संयम बाळगणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि तो संयम म्हणजे तुमचा कुठेतरी तो लक्ष्मणराव 100% बघितला असेल, त्यामुळे त्याने कुठेतरी तुम्हाला 100% हा आनंद एक सुख. बैलानं मालकाचं जाणते, बैलाला माहित आहे मालक आपण काय आहे. बैलानं जाणले आणि आम्हाला हे पत्र आणले, हे फक्त बैलाची करतो. दादांच्या डोळ्यातून अश्रू आहेत, म्हणजे ते कारण की 1 महिना सगळी लागत होतं ते. सकाळी 6 आज तर 5 ला जेवढं नाही बघितलं तुमचीच गाडी मला वाटतं पहिल्या गाडी होती. सगळं हिच मैदानात आहे आज. एक पोरग जेवलेलं नाही, नाश्ता नाही, काय चहा सगळं पिऊन नाही. कारण ह्याची गाडी झाली, त्याची होती, तर त्याची गाडी झाली लगेच सीम निघाली. पण तरी पण तुम्ही जरी गटाला आतापर्यंत जरी गटाला हार वगैरे झाले असेल, पण तुम्ही त्यावेळी शांतता बाळगली. कारण कुठेतरी काय सगळ्यांनी हातापाया पडून आपलं पैर करायचं आणि हळूहळू एक पायरा करत पत्र. दादा कुठंतरी ज्यावेळेस गटाला मार खायची गाडी त्यावेळेस बसायचं तुम्ही बघायचं बाबा कशा पद्धतीने बैल वगैरे पाहतात ते, पण कुठं तर मनाला लागायचं की बाबा इतकं मनाला कारण लागलं. त्यानं काळ गाजवून ठेवला त्यानं. म्हणजे लक्ष्मणराव ज्यावेळेस फुल फॉर्म मध्ये पळत होता त्यावेळेस त्यानं भरपूर मैदान सलग मैदान जिंकले. भारत केसरीचं मैदान सगळ्यात मोठं मैदान.
2 पिकअपचं तिथं मथुर संघ 1 नंबर केला. नंतर आपला बैल जरा गट्टाला मारून खातं आपलं मनाला खंतच आहे. रोज घरात जायचं, घरातली पण म्हणायचं यार कशाला जाताय मैदानाला गाडी, तुम्हाला चांगला बैल घालायचा होत नव्हता तुम्ही मैदानाला सगळं जाऊन अशी घरातली सगळं म्हणते. पण सगळ्यांनी आज बरेच जणांनी सहकार्य केलं आणि आज राहिलो फायनलला. बघायला गेलं तर दादा आता ज्या पद्धतीनं आपल्या बैलगाडी क्षेत्र इथं म्हटलं जातं की दिवस हा प्रत्येकाचा असतोय, फक्त संयम पाहिजे, काय सांगाल? हो, संयम ठेवला संयमाच फळ मिळतं. सगळ्यांनी इथून पुढे संयम, बैलगाडी क्षेत्रात कोण पण असू द्या. आज बकासूरचं सीमित आली गाडी म्हणून त्याला मारलं म्हणून आम्ही हुरडून जायचं काय काम, एकही पोरगं तिथून नाचलं नाही, बैल सोडलं इकडं आलं. बरोबर. देव आहे, उद्या देव आमची गाडी मारू शकतो, देव 1 नंबर करू शकतो. संयम पाहिजे, उतून मातून चालत नाही. ह्या क्षेत्रात फक्त संयमानं चालायचं. उत्तर माती त्याची माती झालेली तुम्ही बघत आलाय. संयमानं सगळ्याच्या हातापाया पडून आपण फक्त आपला बैल गुलाल राहायला पाहिजे. आम्हाला बाकी काय अपेक्षा नाही, किती नंबर होईल काय होईल ह्याचं काही सगळं आम्हाला नाही. आमचा बैल फक्त आमच्या डोक्याला 2 बोट गुलाल लागली पाहिजे बाजूला. आम्हाला ह्याच्याकडे पैसे मिळवायचे नाही, काय नाही. बैलाने एवढं भरपूर केले, फक्त त्याला बसवून ठेवायचं नाही, काय नाही. हे पिकअप आहे त्याचंच आहे स्वतः. घरात इतक्या ढाली इतकं त्याला कमवून दिले, काय नाही. फक्त बैल राहायला पाहिजे गुलाल, एवढंच आमच्यापेक्षा बाकी काही सगळं अपेक्षा नाही त्याच्याकडे. दादा तुम्ही म्हटलं तसं पायाला मध्यंतरी जखम वगैरे झालेली, आता काय स्थिती आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावर पूर्ण पाय बैल क्लिअर आहे. 7 वर्षाच्या मैदानाला बैलाला लागलं होतं. 1.5 वर्ष बैल घरात प्लॅस्टर होतं, पलीकडलं पाय जावा प्लॅस्टर होतं, 1.5 वर्ष बैल घरात राहिला. पण बघायला मग तसं गेलं तर असं म्हणावं लागेल की तुमची संपूर्ण टीम असेल ते देखील त्याच्या मग खंबीरपणे उभं राहायला तुम्ही शेवटपर्यंत हार मानली नाही. एवढ्या दिवसाचं म्हणजे जे काही कष्ट केलं त्याचं श्रम तुम्हाला म्हणजे आज फळ आज मिळालं म्हणावं आज लागेल. फळ मिळालं, जेवढं म्हणजे ज्याला तेवढं हे केलं सेवा त्याचं आज स्पष्टीनं फळ दिलं. आमचं पांग फेडलं आज आणि मालकानं पण कधी आम्हाला हे केलं नाही, पोरांनी पण मागं सरलं नाही. जावा रोज अड्ड्यात जावा, कधी मालकाने विचारलं नाही कुठला पैर आहे काय. आज पण मालकाला माहित नव्हतं बैल कुठं पळायचं. सकाळी मेसेज करून सांगितलं ह्याच्या संग बैल पळणार आहे. सगळ्यांनी रात्री मेसेज आलीत मालकाचं बैल कुठं उद्या कोणा संग पळणार आहे. आज सकाळी मेसेजवर सांगितलं असा बैल पळणार आहे. ते पण ग्रुपला पडलं, गाडी आपली सामन्यात उतरल्या आणि त्या ह्याच्या संग दुसरी गाडी होती ना त्याच्या संग सामना, तेव्हा मालकाला फोनाला आला असा बैल पळा. म्हटलं सेमी फक्त बघा काय होतंय. नक्कीच. आणि विशेष म्हणजे ड्रायव्हर म्हणून जे बाबा ड्रायव्हर होते त्यांचं काय सांगाल तुम्ही? म्हणजे आज ड्रायव्हरनं आज ड्रायव्हरचं म्हणजे त्याचं पायाच पडलं पाहिजे. कारण की आज गटाला काय झालं, ह्यांच्या आपल्या 2 टायमाला गाडी आणलेली आणि त्यांची आपली गाडी एका सीमित लागली. त्यामुळं आपण पण त्यासनी फोर्स करू नाही. आणि बाबा ड्रायव्हरला म्हणलं त्यांनी फोन करा आणि ती बसले, त्यांचा आभार मानलं पाहिजे. कारण की आणि वेळी लगेच सेम आहे आणि लगेच ड्रायव्हर असं बघू शकत नाही. आणि वेळी ती बसली आणि त्यांचा आभार म्हणजे त्यांच्या पायाच पडलं पाहिजे. आम्हाला त्यांनी आता काय आमची फायनल लावली. नक्की दादा. आणि तुम्ही म्हटला की जरी आम्ही ह्या म्हणजे सेमीमध्ये फायनलला जरी गेलो तरी आम्ही संयम बाळगला आणि कुठे उड्या वगैरे अशा मारल्या नाहीत, की आनंद साजरा नाही, जल्लोष केला नाही. आणि हेच बैलगाडा क्षेत्रात महत्त्वाचं दादा. नक्कीच तुमच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुमच्या चेहऱ्यावर एक समाधान दुसऱ्या दिसते. गोष्टीचा आभार मानत आहे आमचे डॉक्टर आहे सातारचे बल्ला डॉक्टर, त्यांचा आभार मानत आहे. त्यांनी बैल आमचा व्यवस्थित केला, पूर्ण कव्हर केला. त्यांच्यामुळे आज बैल पळायला लागला. त्यांचं की आम्हाला बाईटतर्फे जाहीर आभार मानत आहे. भाऊ या संघर्षाच्या काळामध्ये कुणी साथ दिली जास्त करून म्हणजे सात म्हणजे आता काय, आता संघर्ष काळात सगळ्यांना फोन केले तर बैल म्हणले तुझा कुठं राहतोय, किती पळतोय तुझा बैल, असं प्रत्येक उडीची उत्तर दिली. हो काय आम्हाला वायदी मागितली 20,000 बैलाला वायदी मागितली. आमच्या बैला गाडी बांधून पळतोय. एक 6 महिन्यापूर्वी वायदी मागितली आणि 1 महिन्यापूर्वी आता त्याचा फोन येतोय की दादा आपण कधी पळूया. आम्हाला दादाला म्हटलं आता आमचा बैल काय वायदी पळत नाही. आणि ह्या बैलाची गाडी कधी पण तुम्ही बघा टांग ज्या दिवशी बैल मैदानात आहे त्यासाठी कायम गाडी बांधली. कुठला पण महाराष्ट्रातला बैल घातला आम्ही बिना गाडी बांधता कधीच पळायला नाही. कायम त्याच्या कायम गाडी बांधली. नक्कीच एक म्हणतात ना की संघर्षाचा काळ त्याने संपवलेला आहे आणि आता सुरुवात झालीच म्हणजे आता सुरुवात केली. सुरुवात झाल्या पण आम्हाला त्याच्याकडे काय अपेक्षा नाही. फक्त त्यानं फायनल आम्हाला एक नंबर करायचा आहे. इथं कुणाला काय मारायचं आहे आम्हाला काय नाही, कुणाची गाडी मारायची काय नाही. आमच्या अलीगटात ते आम्ही पळणार आणि आपलं लागलं आम्हाला फक्त 2 बोट बैलांना लावावं. बाकी काय सगळं आम्हाला अपेक्षा नाही. आम्हाला 1 नंबरची गरज नाही, काय नाही. काय मस्त आमचा मालक मोठा आहे आणि सगळी बाकीचे पैशांनी मोठे आहेत. पैशाची काय गरज नाही. फक्त बैल पळत राहू, बैल चर्चेत राहायला पाहिजे. बैल हाय आपला अजून संपला नाही, संपला असं लक्ष्मण नाही. एवढे फक्त ह्यासाठी आम्ही बैल पळवतो, बाकी काय नाही. नक्कीच दादा.